4 पोरं आहेत बाप वृद्धाश्रमामध्ये। विचार करा, एक बाप 4-4, 5-5 पोरांना पोसण्याची धमक ठेवतो। एक बाप 4-4, 5-5 पोरांना पोसण्याची धमक ठेवतो, पण 4-4, 5-5 पोरं एका बापाला पोसू शकत नाही। ही वस्तुस्थिती आहे। फार कठीण आहेत लेकरं, सांभाळतील सांगता येत नाही। मी सांगेल तुम्हाला, श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी इंद्रायणी घाट आहे, सगळ्या वारकऱ्यांना माहिती आहे। आजही त्या इंद्रायणीच्या घाटावर जर तुम्ही आलात ना माता माऊल्यांनो, अनेक वृद्ध पाहायला मिळतील, ज्यांनी कोट्यावधी रुपयाचे बंगले मुलांसाठी बांधून ठेवले आणि नंतर ते बेघर झाले, त्यांना घाटावर सोडलं। एकदा तर असं झालं, एक रिक्षा त्या इंद्रायणीच्या घाटावर येऊन थांबली आणि त्या रिक्षातून 2 तरुण उतरले बरं का बाबा। घडलेली वस्तुस्थिती आजही चॅनलला पाहायला मिळते आपल्याला। 2 तरुण उतरले, एका तरुणाने काय केलं, पिशव्या बॅगा ज्या होत्या रिक्षामधल्या त्या खाली फेकल्या। दुसरा तरुण उतरला, त्या रिक्षामध्ये बसलेले वृद्ध मायबाप ज्यांना चालता येत नाही, दिसत नाही, त्यांना खाली ओढलं आणि त्या घाटावर बसवलं। त्या तरुणांना काही लोकांनी पाहिलं आणि विचारलं, का हो कुठले तुम्ही? आम्ही हडपसर मांजरी गावचे। बर, हे सामान कुणाचं आहे? कुणाचं आहे असं विचारू नका, हे सामान आमचंच आहे। बर, वृद्ध मायबाप असं काय विचारता? ते सुद्धा आमचे मायबाप आहेत, ते सुद्धा आमचे मायबाप आहेत। अहो मग पाया पडतो ना तुमच्या, 2 जण दिसता, तुम्ही भाऊ भाऊ दिसता। म्हटले हो, हे मायबाप तुमचेच? म्हटले हो। एक काम करा ना, हात जोडतो, पाया पडतो, या मायबापाला बेघर करू नका, घाटावर सोडू नका, जाओ घरी ठेवून घ्या, घरी न्या त्यांना। त्यातला एक तरुण, नाही नेणार घरी, कशाला घरी, त्रास देतात घरी ते, म्हणून इंद्रायणीच्या घाटावर सोडण्यासाठी आणलंय, नाही घरी नेणार, नाही नेणार, नाही नेणार। आता यांना जर मराठी कळत नाही तर मग सांगावी लागते दुसरी भाषा। एक सज्जन माणूस होता, म्हटले अहो पोलीस स्टेशन मध्ये घ्या रिक्षा। तिथं गेल्यानंतर माणसाला माणसाची योग्यता कळते। तशीच ती रिक्षा आळंदीच्या पोलीस स्टेशन मध्ये घेतल्या गेली आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या साहेबांनी सांगितलं, कोण मूर्ख आहे तो, कोण मूर्ख आहेत? ज्या मायबापाने तळ हाताचा पाळणा केला त्या मायबापाला सांभाळत नाही, घ्या त्यांना आतमध्ये, टाका 2-3 महिने जेलला, मग कळेल त्यांना मायबाप काय असतात। काय नालायक आहेत, संस्कारहीन मुलं आहेत। नालायक ही काही शिवी नाहीये, हा शब्दकोशातला एक शब्द आहे। कोणत्याही लायकीचे नसलेले पुढं फक्त ना लावा, टाका त्यांना आतमध्ये, मग कळेल त्यांना मायबाप काय असतात, मग कळेल। खरं सांगू सज्जना हो, ज्या आईला दिसत नाही ती रिक्षातून उतरली, ज्या बापाला चालता येत नाही तो बाप रिक्षातून उतरला। वेदना झाल्या। साहेब, ओ साहेब, अहो काय म्हणालात तुम्ही? संस्कारहीन मुलं आहेत, नालायक आहेत, मूर्ख आहे। नाही साहेब नाही, आमची मुलं चांगलेच आहे बरं का साहेब, चांगले आहेत। त्यांनी आम्हाला इंद्रायणीच्या घाटावर सोडलं नाही साहेब, लेकरं चांगले आहेत हो आमचे, आम्ही आमच्या मनानेच इंद्रायणीच्या घाटावर राहण्यासाठी आलो। याला मायबाप म्हणतात, मायबाप म्हणतात त्याला। गाडीला धक्का जर लागला ना तर 5 किलोमीटर पाठलाग करून लोक मारतात त्यांना, पण मायबापाला किती त्रास होऊ द्या। मायबापाने सांगितलं, आमचे पोरं चांगले आहेत साहेब, आमच्या पोरांनी घाटावर बसवलं नाही साहेब, आम्ही आमच्या मनानेच आलो। जगामध्ये माफ करणारं सगळ्यात मोठं न्यायालय जर कोणतं असेल तर मला वाटतं ते मायबाप आहेत, दुसरं नाही। दुनिया में वो कौन सी चीज है, दुनिया में वो कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती। अरे सब कुछ मिलता है, माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती, माय मिळत नाही। 7 दिवसाच्या प्रवासासाठी मी निघाले काल घरून,
आई आईच असते ना हो. ती म्हटली आळंदीमध्ये सगळे लोक आहेत पण आळंदी मोठी दिसायला लागली कारण तू कथेला चालली ना. माय माय असते. मी सांगू तुम्हाला, पाठीवरून हात फिरवणारा बाप आणि तोंडावरून हात फिरवणारी माय या जगातून निघून गेली ना. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मला वेदना झाल्या, माझ्या जीवनात संकट आलं, मला त्याचं काहीच वाटत नाही. माझ्या आईला किती दुःख झालं त्याच्यासाठी मी लढते. ज्ञानोबरांना वाळीत टाकलं, दुःख झालं नाही. पण ज्यावेळी देहांत प्रायश्चित्त करण्याची वेळ आली ना, रुक्मिणी माता विठ्ठल पंताला म्हणू लागली, मरायची भीती नाही हो, सहज मरायला तयार आहे मी. तुम्ही जर म्हणालात आताच मर तरी मरेल मी, पण माझ्या लेकराला टाकून मरू वाटत नाही. माय माऊलीचं विश्वच ते लेकरं असतात ना, वेगळं असतं का काय? तिचं जगच लेकर आहे महाराज, वेगळं जग नाही तिचं. जी पोटात असल्यापासून मोठे मोठे स्वप्न पाहते ना, तिला माय म्हणतात. ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभ विन प्रीती. सबसे बड़ी है माँ हो पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ हो पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है यात्रेत जर एखादं लेकरू हरवलं, यात्रेत हरवलं लेकरू, दुकानदार म्हणतो चॉकलेट देतो, कॅडबरी. 5 वर्षाच्या लेकराला जसं चॉकलेट देऊन खुश करता येत नाही, लेकरू 25 वर्षाचं होऊ द्या, 50 वर्षाचं होऊ द्या, माय पाहिजे हो त्याला. थकून घरी गेला ना, पत्नी विचारे किती कमवलेत, माय विचारत असते अरे खाल्लं का जीवाला, काही पोटाला खाल्लं का. आमच्या गावामध्ये एक लेकरू सकाळी बकऱ्या चारण्यासाठी गेलं. आईला सांगितलं रात्री जेवलो नाही, पोटभर जेवायला दे. गेलं बकऱ्या घेऊन आणि शेततळ्यामध्ये बकरू पडलं म्हणून ते काढायला गेलं महाराज. त्याला पोहता येत नव्हतं आणि किती पोहणारा असला तर शेततळ्यातून बाहेर येता येत नाही, खासियत आहे. पाय घसरला, आत गेलं ते लेकरू. आम्ही दोघं भेटायला गेलो होतो त्यांना. गावातले लोक म्हटले ही माय रात्रीच उठते, भाकरी टाकते, डब्बा तयार करते, रडते. आम्ही भेटायला गेलो, मी सावरत होते त्यांना, रडू नका, नियतीचा खेळ आहे. त्या आईने सांगितलं नाही, माझं लेकरू उपाशी गेलं ना, माझं लेकरू म्हणत असेल आई मला भूक लागली म्हणून रात्री 2 वाजता उठते, 3 वाजता उठते, लेकराला डब्बा करून देते.
जन्म देणारी माय जर एकदा आपल्या जीवनातून गेली ना, सावरणारे अनेक लोक येतो, पण माई इतकी त्या ठिकाणी माया नाही आहे, एवढी ताकद नाही आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. मानला तर उपकार आहे ना. दुष्ट प्रवृत्तीचे मुलं जन्माला आले, बाप कळत नाही, माय कळत नाही. एका वृद्धाश्रमामध्ये भेट द्यायला आम्ही गेलो होतो. एक बाबा ज्ञानेश्वरी पारायण करत होते. म्हटलं बाबा वाचता येते? ते म्हटले मी शिक्षक. म्हटलं वृद्धाश्रमामध्ये कशाला आलात? तुम्हाला पेन्शन येत असेल ना? बाबांनी सांगितलं ताई पेन्शन येते, 4 लेकर आहेत, मोठ्या मोठ्या नोकरीला आहेत. म्हटलं बाबा तरी वृद्धाश्रमामध्ये राहता तुम्ही? घरी राहणा पैसा आहे तुमच्याकडे, मुलं जरी सांभाळत नसतील तरी. बाबाने सांगितलं ताई माझ्या मणक्याचं ऑपरेशन झालं, भरपूर पैसे लागले, पोरांनी पेन्शन सुद्धा लिहून घेतलं. मला वाटते ज्याला माय कळत नाही, ज्याला बाप कळत नाही, त्याला परमार्थ कधी कळायचा? तो बाप कळत नाही. माय एखाद्या वेळेस रडते, बापाला नाही व रडता येत. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझा हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाळी फाटलेलं, सुई दोऱ्यांनी शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गळ जोडलेलं. आली गावाची जत्रा, बाप बाजारी जायाचा, उधार पाधार कापड लेकरांना न्यायचा. फाटक्या कपड्यानं बाप यात्रेत फिरायचा, फाटक्या कपड्यानं बाप यात्रेत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप मनात धरायचा. मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना, माझा हुंदका दाटतोया कुणी बाबा म्हणताना. ज्याला बाप नसेल त्याला बापाची किंमत कळते, ज्याला हात नसेल त्याला हाताची किंमत कळते, ज्याला पाय नसेल त्याला पायाची किंमत कळते, ज्याला माय नसेल त्याला आईची किंमत कळते. नाही कळत माय कुणाला. मला वाटतंय आई वडिलांसारखा कुंभार जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपल्यासारखी मूर्ती घडणारच नाही, आपल्यासारखी मूर्ती घडणार नाही.